सो हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. ही माझी आजची संध्याकाळ आहे, म्हणजे संडेची संध्याकाळ आहे आणि हे लोक एकदम रेडी पोझिशनमध्ये आहे. आता संध्याकाळी हे लोक खो खो खेळत होते जेव्हा मी गेली तेव्हा. अँड आय एम सो ग्लॅड की आमच्या बिल्डिंगमध्ये आत्ता पण खेळलं जातात या गोष्टी सगळ्या. म्हणजे लहानपणीची आम्हाला पण आठवण येते, पण आम्ही असताना पूर्ण माती होतं इकडे खाली आणि आता इथे सिमेंट आणि लाद्या आहेत. सो आणि आम्ही गच्चीवर खेळायचो, पण ह्या बिचाऱ्यांना गच्ची नाही मिळत. सो ते पण एक पस्तावा आहे. पण एक गोष्ट चांगली आहे, त्यांना ॲटलिस्ट खाली व्यवस्थित खेळायला मिळतं. त्यानंतर मी निघाली होती मार्केटला जाण्यासाठी. मार्केट ह्याच्यासाठी की बस उद्या आहे सोमवार आणि सोमवारी मी करते उपवास, शंकराचा उपवास करते. म्हणजे ज्या वाराला म्हणजे माझा बर्थडे एक्झॅक्ट डे इज मंडे. सो मी सोमवारी दॅट इज मंडेला मी उपवास करते. ते आधीपासून मला आजीनी सांगितलं होतं, ते मी फॉलो करायची नाही. हळूहळू मी चेंज केलं, कारण पहिले मी नॉनव्हेज खाणं बंद केलं त्या दिवशी आणि त्यानंतर मी आता उपवास करायला सुरुवात केली मंडेला. सो येस, तो एक उपवास मला एक चांगला झाला आहे. तो माझा चालू असतो उपवास. आणि थोडंसं का असे ना, आय थिंक की मला थोडं हलकं वाटतं, कारण भरायचं संडेला पण आणि मंडेला पण म्हटल्यावर अति होते ना ते कधी कधी. सो ते बॅलन्स होतं असं मला वाटतं. कुठेतरी जाऊन पोटात काहीतरी बॅलन्स होईल. एक दिवस खायचं आणि दुसऱ्या दिवशी रिकामं ठेवायचं, तेही बरोबर नाही आहे म्हणा. पण येस, थोडंसं बॅलन्स होतं असं मला वाटतं, कारण आपण पोटाला थोडासा आराम देतो, खूपसा आराम देतो, नॉट थोडाला. सो हा ठाकुर्लीचा रस्ता आहे आमच्या, जिकडे आम्ही नेहमी जातो म्हणजे डोंबिवलीला जाताना हा रस्ता लागतो. आणि ह्याच्यावरतीच तुम्ही बघू शकता एक फ्लायओव्हर तयार झाला आहे. आणि हा फ्लायओव्हर एकदम रिसेंट आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगू की 1-2 वर्ष झाली असेल ह्याला. आणि हा फ्लायओव्हर झाल्यामुळे आमच्याकडे 2 वे ट्रॅफिक असतं. तर तुम्ही समजू शकता हा जिकडे कनेक्ट होतो तिथून वरपर्यंत जातो. सो तिकडे जाण्यासाठी काही व्हेकल्स इथून निघतात. सो यू कॅन अंडरस्टँड की कसं झालं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर. बिकॉज मी आहे ना खूप थोड्या वर्षाआधी मी हे विचारच नाही करू शकत होती की असं काय होऊ शकेल आमच्या ठाकुर्लीमध्ये. आणि ही खूप सुंदर बिल्डिंग बनली आहे, जी आमच्या स्टेशनच्या जवळ आहे, जी मी आत्ता फर्स्ट टाईम बघते आहे एवढ्या वर्षांनी. आणि आय थिंक ही रिसेंट टाईममध्येच झाली आहे. काहीतरी समथिंग बालाजी काहीतरी नाव आहे त्या बिल्डिंगचं. आणि इथून मी आता पुढे जाते आहे थोडंसं वॉकिंग करण्यासाठी. आणि येस, असंच फेरफटका चालू आहे, बाकी काय नाही, कारण संडे इव्हनिंग आहे. सो इव्हनिंग वॉक चालू आहे माझा. हां, आणि बाकी इथे मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, एक काराओके स्टेशन आहे. काराओके स्टेशन इन द सेन्स की तुम्ही तिकडे जाऊन सिंगिंग करू शकता. आणि आय डोंट नो की हे ॲक्च्युली ट्रेन करतात की नाही, पण म्हणजे मी जेवढे व्हिडिओ माझ्या घरच्यांचे बघितले, माझी एक रिलेटिव्ह आहे, माझी मामी आहे, सो तिचे मी व्हिडिओज बघितले. तिकडे मी बघितलं होतं की शी वॉज सिंगिंग अँड देर वर पीपल हू आर सिटिंग फॉर द चान्स टू सिंग. आय थिंक की इट्स अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. त्यानंतर मी इथे आली आहे आणि इथे खेळ चालू आहे. एक खेळ आपला इंडिया वर्सेस पाकिस्तानमध्ये चालू आहे आणि एक खेळ आमच्या इकडे बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये चालू आहे. सो इथे मध्ये एक रुमाल ठेवला आहे, पण तो रुमाल कसा ठेवला आहे तो तुम्ही बघा जरा, त्यांचं डोकं बघा कसं चालतं आहे. सो तो रुमाल पण असा ते टर्न करून ठेवत होते, जे मला खूप मजा येत होती बघण्यासाठी. दॅट इज अ व्हेरी क्रिएटिव्ह वे. तो हाय करतो आहे सगळ्यांना. दॅट इज अ व्हेरी क्रिएटिव्ह वे ऑफ डुईंग थिंग्स. म्हणजे मला ते खूप छान वाटलं जेव्हा मी बघितलं त्यांना असं काहीतरी करत होते. खेळत तर ते लोक मस्तच होते, पण त्याच्यामध्ये ते जे रुमाल फिरवून ठेवत होते ना, मला ते बघण्यासाठी खूप हे झालं, क्युरिओसिटी झाली की हे असं का ठेवत आहेत. पण दॅट इज फॉर की उचलून निघून जायचं, की लगेच हातात मिळालं का. कारण आपण जेव्हा जमिनीवर ठेवतो ना, सो चान्सेस खूप कमी असतात की तेवढं वाकून आपण घेऊन जाऊ शकतो. आणि येस, अशा रीतीने आमचा कॉलनी नाही म्हणणार मी, बिल्डिंगमध्ये गेम चालू होता. थोडंसं 1-2 क्लिप्स मी तुम्हाला त्यांचे दाखवते जेव्हा ते खेळत होते.
सो अशा रीतीने गेम बघितल्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघाली आहे आणि इथे बिल्डिंगमधून वर येते आहे. आता सगळं झालेलं आहे माझं काम. ॲक्च्युली मला उद्याची शॉपिंग म्हणू शकतो किंवा बाजारहाट म्हणू शकतो, ते करायचं होतं. प्लस उपवासाचं सामान घ्यायचं होतं आणि ते सगळं माझं झालेलं आहे. सो ते जे काही मला हवं होतं ते मला मिळालेलं आहे. तुम्ही हातातली पिशवी पण बघू शकता. आणि घरी जाताना तिकडे मस्त कुठल्या घराच्या बाहेर दिवे लावले होते ते मी बघत होते. येस, बाहेर दिवे लावले किती छान वाटतं दिसायला. सो ते जरासं शूट करत मी घरी आलेली आहे. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग. कीप सबस्क्रायबिंग.